लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4,500 रुपये मिळणार आहेत। डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 हप्ते सुद्धा एकत्रित मिळते, म्हणजेच 3,000 रुपये एकत्रित देण्याचं नियोजन सुरू आहे। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल। पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये महिन्याचा असा 4,500चा लाभ वितरित झालाय। त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं, महिलांना लाभ वितरित होत आहे। त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याचं सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत। आणि कुठे ना कुठेतरी विरोधक यामुळेच एक धास्ती घेतलेली आहे की ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे। एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये बारकाईनं लक्ष देऊन आहेत। ही योजना बंद करण्याचं कुठलंही उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचं नाही आणि चांगल्यारीत्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आहे, ती अशाच पद्धतीनं चालू राहावी